हॅलो एव्हरीवन, मी जाकीर सर, संचालक विजन अकॅडमिक इन्व्हर्ट. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2026 मध्ये झालेले जे पेपर आहेत त्यातील महत्त्वाच्या मराठी विषयाच्या प्रश्नांवर आपण आज चर्चा करणार आहोत. अपेक्षा करतो की तुमचा अभ्यास चांगला सुरळीत चालू असेल. जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांनी खंड न पडू देता सातत्याने लेखीचाही अभ्यास करा, ग्राउंडलाही नियमित जा आणि त्याचबरोबर मागच्या वर्षी किंवा त्याच्या अगोदर झालेले जे PYQs आहेत यांचा व्यवस्थित अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला भरतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात यांची तुम्हाला आयडिया येईल. तर आज आपण मराठी विषयाच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण अभ्यास करणार आहोत. तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. हा जो प्रश्न आहे नागपूर पोलीस भरती, नागपूरच्या शहर पोलीस भरतीमध्ये झालेला आलेला हा प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न काय म्हणतो पहा. खालीलपैकी कोणता वर्ण हा औष्ठ्य वर्ण नाही? औष्ठ्य वर्ण हा वर्णमालेतला एक बेसिक प्रश्न आहे. जो प्रश्न कसा वर्णमालेवर आधारित आहे आणि विशेषतः त्यांच्या उच्चारस्थानावर आधारित आहे. म्हणजे दिलेल्या पर्यायातून असा कोणता वर्ण आहे ज्यांचा उच्चार करताना ओठांचा एकमेकांशी स्पर्श होत नाही? याच्यामध्ये प, फ, ब आणि व. वरील तिन्ही वर्णांचा जेव्हा आपण उच्चार करतो ओठ एकमेकांना स्पर्श करतात, म्हणजेच हे तिन्ही वर्ण कसे औष्ठ्य आहेत. आणि नसलेला जो वर्ण आहे, नसलेला वर्ण कोणता आहे? हा व जो वर्ण आहे हा वर्ण कसा औष्ठ्य वर्ण नाही. पर्याय क्रमांक 4 हा याचा उत्तर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा काय म्हटलेला आहे. पक्षी झाडावर बसतो या वाक्यामध्ये वर हा शब्द कोणते कार्य करतो? छत्रपती संभाजीनगर 2026 मध्ये झालेला जो पेपर आहे यामधला हा प्रश्न आहे. इथं वर जो शब्द आहे तुम्हालाही माहित आहे, एखादा शब्द नाम अथवा सर्वनाम, नाम असेल किंवा सर्वनाम असेल, यांना जर जोडून येत असेल तो शब्द कोणता असतो? शब्दयोगी अव्यय म्हणून आपण गृहीत धरतो. याच्यामध्ये पर्याय पहा. नाम आहे, क्रियापद आहे, शब्दयोगी अव्यय आहे आणि अव्यय साधित विशेषण आहे. या 4 पर्यायापैकी याचं अचूक जो उत्तर आहे, अचूक उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3 जो आहे हा याचा उत्तर आहे. कारण शब्दयोगी अव्यय ही बहुधा कशी असतात? एखाद्या नामाला अथवा सर्वनामाला जोडून येतात. म्हणजेच उत्तर जो आहे पर्याय क्रमांक याचं 3 आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा काय म्हटलेला आहे. जे शब्द क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना काय म्हणतात? हा प्रश्न संभाजीनगर पोलीस भरती 2026 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. इथं पहा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजेच आपण ज्याला काय म्हणतो? क्रिया विशेषण अव्यय, नाम, विशेषण आणि क्रियापद. तुम्हाला माहित असेल वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियापद म्हणतो. कारण वाक्य कोणताही असेल, आज्ञार्थी वाक्य असेल, विधानार्थी वाक्य असेल, त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापद अतिशय महत्वाचा असतो. असं म्हणतात क्रियापद हा वाक्याचा पाठीचा कणा असतो. म्हणजे या वाक्याचा जो अचूक जो उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आहे. पहा पुढील जो प्रश्न आहे काय म्हटलेला आहे. नमस्कार हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? नमस्कार हा जो शब्द आहे कोणत्या संधीचा उदाहरण विचारलेला आहे? तुम्हालाही माहित असेल मराठीमध्ये स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी या संधीतल्या मुख्य 3 संधी आपण मानतो. या शब्दाचा जेव्हा आपण विग्रह करतो, फोड करतो, तर या शब्दाचा विग्रह नम विसर्ग अधिक काय होईल? कार. म्हणजेच हा जो शब्द आहे हा शब्द स्वर संधी, व्यंजन संधी नसून हा एक विसर्ग संधीचा उदाहरण आहे. विग्रह केल्यानंतर आपल्याला इथं विसर्ग दिसतो. म्हणजेच हा जो शब्द आहे विसर्ग संधीचा उदाहरण आपण इथं वापरतो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणते क्रियाविशेषण नाही? क्रियाविशेषण कोणाला म्हणतो? असा शब्द जो क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगतो त्याला आपण क्रियाविशेषण म्हणतो. तर याच्यामध्ये पहा, आज, काल, तिथे आणि जाईल हे जे 4 आहे पर्याय, यापैकी जाईल जो शब्द आहे हा शब्द क्रियापद म्हणून आपण वापरतो. तर याच्यातलं जो उत्तर आहे, उत्तर कोणता आहे? हा जाईल आहे. कारण बाकीचे जे आहेत ते सारे क्रियाविशेषण अव्यय म्हणून आपण वापरतो. जेथे आज, काल, तिथे हे जे शब्द आहेत ठिकाण असेल, वेळ असेल याच्या संदर्भात माहिती सांगतात. म्हणजे या शब्दांचा वापर आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणून करू शकतो. जाईल जो शब्द आहे हा शब्द या वाक्यातला क्रियापद आहे, म्हणजे तो क्रियाविशेषण अव्यय नाही. त्यानंतर पुढील प्रश्न पहा काय म्हटलेलं आहे. धैर्य, कीर्ती, गारवा, आनंद ही कोणत्या प्रकारची नामे आहेत? आता तुम्हालाही माहित असेल मराठीमध्ये नामाचे मुख्य 3 प्रकार पडतात. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. यापैकी ही जी नामे आहेत धैर्य, कीर्ती, गारवा, आनंद यांना आपण सामान्य नामही म्हणत नाही,
विशेष नामही नाही, यांना आपण भाववाचक नाम, ज्याला आपण काय म्हणतो, धर्मवाचक नामे सुद्धा आपण म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक याचा जो 3 आहे हा काय याचं उत्तर आहे. हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. आणि भाववाचक नामांना आपण दुसरा एक आहे धर्मवाचक नामे सुद्धा म्हणतो. ही नामे अशी आहेत जी आपण पाहू शकत नाही. त्यानंतर पहा पुढील जो प्रश्न आहे, मराठीमध्ये सर्वनामांचे किती प्रकार पडतात? प्रकार विचारलेले आहेत. मराठीमध्ये सर्वनामांचे प्रकार किती आहेत? तुम्हाला माहित असेल 5, 6, 7, 8 यापैकी सर्वनामाचे प्रकार किती आहेत? त्याच्यामध्ये 6 आहेत. कारण सर्वनामाची संख्या जी आहे, संख्या मात्र किती आहेत? संख्या आहे 9 संख्या आहे. सर्वनामाची संख्या 9 आहे. प्रकार मात्र याच्यामध्ये काय 6 प्रकार आपण सर्वनामाचे मानतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जो आहे हा याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार ओळखा. पहा इथं अधोरेखित या शब्दाला आहे ही तुळजाभवानी ही महाराष्ट्राची आई आहे. या वाक्यात ही जो शब्द आहे हा कोणता सर्वनाम म्हणून आपण वापरतो? तुम्हाला माहित असेल हा, ही, हे, जो, जी, जे ही दर्शक सर्वनाम म्हणून आपण वापरतो. याच्यामध्ये पर्याय जो आहे पुरुषवाचकही नाही, आत्मवाचकही नाही, अनिश्चितही नाही. हा कोणता आहे? दर्शक आहे. एखादी वस्तू आपल्याला दर्शवायची असेल तेव्हा आपण हा, ही, हे, जो, जी, जे अशा प्रकारचे शब्द आपण इथं तो, ती, ते अशा प्रकारचे शब्द आपण इथं वापरतो. त्यानंतर पहा पुढील जो प्रश्न, पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते आहे? पृथकत्व म्हणजे ज्याला आपण एक एक करून या अर्थाने आपण वापरतो. त्याच्यामध्ये सहस्त्र, 60वे, दुहेरी रंग आणि 10-10चा गट. जेव्हा आपण 1-1, 2-2, 3-3 असं वेगळे करतो, पृथक या शब्दाचा अर्थच काय होतो? वेगळे करणे असा होतो. तर या पृथकत्वाचं जो उदाहरण आहे याच्यामध्ये दिलेल्या पर्यायामधला 10-10चा जो गट आहे हा पृथकत्ववाचक विशेषणाचा एक प्रकार मानला जातो. तुम्हाला माहित असेल मराठी व्याकरणामध्ये विशेषणाचे 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये गुणविशेषण असेल, संख्या विशेषण असेल आणि सार्वनामिक विशेषण असेल. हा संख्या विशेषणाचाच एक उपप्रकार आपण इथं मानतो. त्यानंतर पहा पुढील जो प्रश्न आहे, पुढील पैकी प्रायोजक क्रियापद असलेले वाक्य ओळखा. क्रियापदाचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये मी चालतो, माझ्याकडून चालविले जाते, आई मुलाला चालविते, आईने मुलाला चालविले. आता पहा याच्यामध्ये मी चालतो हा क्रियापद आहे पण अकर्मक आहे. त्याच्यामध्ये माझ्याकडून चालविले जाते हा सुद्धा नाही प्रायोजक. प्रायोजक मध्ये काय असते तुम्हाला माहित असेल, प्रायोजक मध्ये एखादी क्रिया घडत असेल तर त्याला बाह्य घटक कारणीभूत असतो. मुलगा चालतो पण मुलाला चालवणारी कोण आहे? आई आहे. आई मुलाला चालविते. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 जो आहे हा या वाक्याचा अचूक उत्तर आहे, ज्याला आपण प्रायोजक क्रियापद इथे मानतो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, झटकन, पटकन, आपोआप, खरोखर ही शब्दरूपे अव्ययाचा कोणता प्रकार मानतो? ही जे शब्द आहेत ही शब्द कसे आहेत? त्याच्यामध्ये स्थळवाचक, कालवाचक, संख्यावाचक आणि रीतीवाचक. यापैकी हे जे वरील जे शब्द आहेत आपण एखादी क्रियेची रीत, पद्धत दर्शविण्यासाठी या अव्ययांचा आपण इथं वापर करतो. कारण एखादी क्रिया घडली असेल, ती क्रिया कशी घडली, त्या क्रियेची रीत काय आहे हे दर्शवण्यासाठी वरील शब्दांचा आपण इथं वापर करतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 जो आहे या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे. त्यानंतर पहा पुढील जो प्रश्न काय म्हटलेला, खालील शब्दाचा शब्दयोगी अव्यय प्रकार कोणता आहे? इथं सारख्या हा जो शब्द आहे याचा आपल्याला शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. योग्यतावाचक, संग्रहवाचक, कालवाचक, हेतुवाचक. याच्यामध्ये सारखा हा जो शब्द आहे, सारख्या हा योग्यतावाचक आहे. कारण एखादी वस्तू असेल, व्यक्ती असेल, आपल्या मनासारखी असेल, आपल्याला ज्याची गरज असेल दर्शवण्यासाठी आपण इथं योग्यतावाचक शब्द वापरतो. ज्याच्यामध्ये योग्यता आहे ती वस्तू इथं सारख्या या शब्दाने आपण इथं वापरू शकतो. तर पर्याय क्रमांक 1 जो आहे हा याचा उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, हा, ठीक, बरा आहे, अच्छा ही कोणत्या प्रकारची केवळ प्रयोगी अव्यय आहे? हा, ठीक, बरा आहे, अच्छा ही जी आहे त्याच्यामध्ये प्रशंसादर्शक, संमतीदर्शक, विरोधदर्शक आणि तिरस्कारदर्शक. जेव्हा आपल्याला एखाद्याविषयी संमती दर्शवायची असेल तर तेव्हाच आपण असे शब्द इथं आपण वापरतो. प्रशंसासाठी, स्तुतीसाठी वेगळे शब्द वापरतो. आपण शाबाश हा जो शब्द आहे प्रशंसादर्शक आहे. त्याच्यामध्ये विरोधदर्शक मध्ये छे अशा प्रकारे शब्द, तिरस्कारदर्शक सुद्धा आपण तिरस्कार दर्शवण्यासाठी वापरतो, तो पण नाही. याच्यामध्ये जो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 जो आहे हा संमतीसाठी वापरण्यात येणारे वरील शब्द आहे. त्यानंतर पहा पुढील जो प्रश्न, देश या नामाचे सामान्य रूप दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. याच्यामध्ये देश जो शब्द आहे या शब्दाचा सामान्य रूप आपल्याला अचूक निवडायचा आहे. विदेश, स्वदेश, देशा आणि देश. सर्वप्रथम सामान्य रूप म्हणजे काय तुम्हाला माहित असेल, जेव्हा आपण एखादा विभक्तीचा प्रत्यय वापरतो.
विभक्तीचा प्रत्यय वापरण्यापूर्वी शब्दाच्या स्वरूपामध्ये जो बदल होतो त्याला आपण सामान्य रूप म्हणतो. म्हणजे देशला एखादा आपण पर्याय विभक्तीचा आपण प्रत्यय जोडत असेल तर त्याला आपल्याला काय करावं, देशा करावा लागेल. मग याला एखादा विभक्तीचा प्रत्यय जोडा, देशाला म्हणा किंवा देशाचा म्हणा, कोणताही विभक्तीचा प्रत्यय आपण जोडू शकतो. म्हणजे देश या शब्दाचे सामान्य रूप काय होईल, देशा होईल. पर्याय क्रमांक 3 जो आहे हा याचं अचूक उत्तर आहे. हा सुद्धा प्रश्न छत्रपती संभाजीनगर 2026 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते द समासाचे उदाहरण नाही म्हटलेलं आहे. काय आहे, नाही. तुम्हालाही माहिती आहे मराठी व्याकरणामध्ये समासाचे 4 प्रकार मानतात. अव्ययभाव समास असेल, तत्पुरुष असेल, त्याच्यामध्ये द असेल, त्याच्यामध्ये बहुव्रीही असेल. याच्यामध्ये पहा द नसलेला राम लक्ष्मण, पाप पुण्य, साखर भात आणि विटू दांडू. याच्यामध्ये दोन्ही पदे महत्वाची असलेला हा शब्द आहे, हा सुद्धा आहे. इथं विटू दांडू पण आहे. याच्यामध्ये साखर भात जो आहे हा जो आहे द समासाचा उदाहरण नाही. कोणता आहे, हा तत्पुरुष समासाचा उदाहरण आहे. साखर घालून केलेला भात ज्याला म्हणतो आपण. उत्तर कोणता आहे, पर्याय क्रमांक 3 आहे, जो तत्पुरुष समासाचा प्रकार आपण मानतो. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, मठ्ठा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आला आहे. मठ्ठा हा जो शब्द आहे तामिळ, तेलुगू, कानडी, गुजराती यापैकी हा शब्द कोणता मानतो आपण, तामिळ शब्द आहे. कारण मराठी ही जी भाषा आहे संस्कृत प्राकृत भाषा आहे. कारण मराठीमध्ये आपण बरेच शब्द इतर भाषेचे सुद्धा आपण वापरतो. आता भलेही आपल्याला ते मराठी शब्द वाटत असेल, परंतु आपल्या अवती ज्या भाषा बोलल्या जातात, तेलुगू असेल, तामिळ असेल, गुजराती असेल, यातील बरेच शब्द आपल्या मराठीमध्ये आलेले आहेत. म्हणजेच मठ्ठा हा शब्द तामिळ शब्द आहे. हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. कृपण, आता कृपण म्हणजे एक प्रकारचा कंजूस ज्याला म्हणतो आपण, जो पैसे वगैरे जास्त खर्च करत नाही याच्यामध्ये. तर कंजूस हा इथं समानार्थी शब्द होईल, हा नाही. शापित बी नाही. उदार आहे, दोघी पण नाही. कारण उदार ज्याला म्हणतो आपण, जो कसल्याही प्रकारे पैसा वगैरे खर्च करताना काटकसर किंवा विचार करत नाही, त्याला आपण उदार म्हणतो. याचा अचूक जो विरुद्धार्थी शब्द आहे तो कोणता आहे, उदार मानतो. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, पुढीलपैकी भाववाचक नाम ओळखा. हा सुद्धा प्रश्न पोलीस भरती 2026 मध्ये आलेला आहे. भाववाचक नाम कोणता आहे, समिती, धैर्य, नदी, हिमालय. समिती नाही. त्याच्यात धैर्य, नदी, हिमालय यातला जो धैर्य जो शब्द आहे याला आपण भाववाचक मानतो. समिती तर एक समूहवाचक नाम झाला, त्याच्यानंतर धैर्य भाववाचक झाला, नदी याला म्हणतो आपण सामान्य नाम आहे, आणि हिमालय सुद्धा हा एक ज्याला म्हणतो आपण विशेष नामाचा एक प्रकार याला आपण मानतो. तर याच्यामध्ये धैर्य जो शब्द आहे हा भाववाचक नामाचा प्रकार आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, गंभीर चुकीमुळे सुनीता नवऱ्यासमोर अपराध्यासारखी उभी होती, हे विधान कोणते वाक्यप्रकार दर्शवते. आता पहा याच्यामध्ये 4 पर्याय आहे. तर याच्यामध्ये काक दृष्टीने पाहणे ज्याला आपण बारकाव्याने पाहणं म्हणतो, हा नाही. जीवाचे रान करणे, खूप मेहनत करणे, हाही नाही. कारण इथं काय झालेलं, गंभीर चुका झाल्यामुळे सुनीता नवऱ्यासमोर कसं अपराधासारखे उभी होती. मनात ज्याला आपण मांडेरा खाणे ज्याला म्हणतो आपण, एक काल्पनिक आनंद म्हणतो, हा आनंदाचाही विषय नाही. ज्याला इथं मूग गिळून बसणे, हा याचा अचूक उत्तर आहे. मूग गिळून बसणे म्हणजेच काय आहे, गप्प बसणे. इथं पर्याय क्रमांक 4 जो आहे या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, योग्य जुळ्या जुळवा. इथं अ गट, ब गट शब्द आणि त्याचा अर्थ, शब्दसमूह आणि अर्थ. पाणी पडणे, पाणी पाजणे, पाणी सोडणे, पाणी मुरणे, हा आहे. पाणी पडणे यासाठी आपण कोणता आहे, ज्याला म्हणतो आपण, हा शब्द वापरतो, वाया जाणे, ख आलेला आहे. पाणी पाजणे, पाणी पाजणेला आपण काय म्हणतो, खूप चोप देणे, हा इथं वापरू शकतो. पाणी सोडणे, पाणी सोडण्याचा अर्थ काय आहे, एक त्याग करणे. आणि पाणी मुरणे, पाणी मुरणेला आपण काय म्हणतो, दिलेल्या पर्यायानुसार दोषाला जागा असणे म्हणजे ग आहे. म्हणजे पहा ख, क, घ आणि ग पर्याय क्रमांक 3 जो आहे, 2 जो आहे हा याचा उत्तर आहे. शब्दसमूह आणि त्यांचा अर्थ इथं दिलेला आहे. त्यानंतर पहा पुढील जो प्रश्न आहे, बिनभाड्याचे घर असे कशास म्हटले जाते. हा सुद्धा प्रश्न नागपूर पोलीस भरतीला आलेलाच प्रश्न आहे. बिनभाड्याचे घर, शाळा, तुरुंग, स्वतःचे घर, सरकारी निवासस्थान. तर तुम्हालाही माहित आहे बिनभाड्याचे घर आपण कोणाला म्हणतो, तुरुंगालाच आपण काय म्हणतो, बिनभाड्याचे घर म्हणतो.
पहा पुढील प्रश्न काय म्हटलेला आहे, 22वा प्रश्न आहे. दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरले जाते? दोन शब्द जोडताना विरामचिन्ह कोणते वापरतो? जसं की पहा, आपण दिवस रात्र शब्द लिहत असेल, दिवस रात्र हा शब्द आहे, किंवा याच्यामध्ये आई वडील असेल, आई वडील हा शब्द जर लिहित असेल, आपण दोन शब्दांना जोडायचा असेल, तेव्हा अशा प्रकारच्या मध्ये मध्ये आपण काय डॅश मारतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हायपन म्हणतो. तर मराठीमध्ये कोणता चिन्ह आहे तो? तर दोन शब्दांच्या मध्ये येणारा आहे. योग्य चिन्हही नाही, ज्याला आपण संयोग चिन्ह म्हणतो. कोणतं आहे? संयोग चिन्ह वापरतो. म्हणजे जे दोन शब्द जोडतात त्यांना मराठीमध्ये संयोग चिन्ह म्हणतात, तर इंग्रजीमध्ये त्यांना आपण काय म्हणतो? हायपन म्हणतो. दोन शब्दांच्या मध्ये आलेला हा असतो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अलंकाराचा प्रकार आहे. याच्यामध्ये आपण होती, व्यतिरेक, श्लेष आणि चेतना गुणोक्ती. आता याच्यामध्ये कोणता आहे? व्यतिरेक अलंकार आहे, कारण हा एकमेव अलंकार असा आहे जो काय आहे, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ मानला जाणारा हा अलंकार आहे. देवाचे नाम गोड आहे, पण कोणाहून? अमृतापेक्षाही गोड आहे. म्हणजेच या वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविल्या गेलं. पर्याय क्रमांक 2 याचा उत्तर आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, जे आले नाही ते हरले, या वाक्यातील जे सर्वनामाचा प्रकार कोणता? आता याच्यामध्ये तुम्हालाही माहित असेल, जे ते असे जे आहेत विशेषतः काय संबंध दर्शवण्यासाठी वापरण्यात येणारा सर्वनाम आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 जो आहे ज्याला आपण संबंधी सर्वनाम इथं मानतो. त्यानंतर पहा पुढील शेवटचा प्रश्न इथं, तू या सर्वनामाचे पंचमी विभक्तीचे एकवचनी रूप कोणते? तर याच्यामध्ये तू पंचमी विभक्ती तुम्हाला माहित असेल, याच्यामध्ये कोणते वापरत होतो आपण? उन आणि त्याचबरोबर हुन अशा प्रकारचे आपण प्रत्यय वापरतो. तर याच्यामध्ये तू या सर्वनामाचे जर याला आपण योग्य विभक्तीचा प्रत्यय जोडलो तर याच्यामध्ये तुझं हुन असं म्हणायला हरकत नाही, कारण हा एक विभक्तीचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये उन हुन अशा प्रकारचे प्रत्यय इथं आपण वापरतो. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागील वर्षी झालेले जे प्रश्न आहेत, मराठी विषयाचे विचारण्यात आलेले जे प्रश्न आहेत, यांचा आपण स्पष्टीकरणासहित अभ्यास केलो. अपेक्षा करतो की तुमच्या अभ्यासामध्ये हे प्रश्न नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरतील. तर पुढील व्हिडिओजमध्ये आपण अशाच प्रकारे मराठी व्याकरण असेल किंवा GS असेल यांच्या स्पष्टीकरणासहित प्रश्नांचा अभ्यास करूयात. तत्पूर्वी थांबू आपण. धन्यवाद.